नमस्कार मित्रांनो. चला MPC GK स्टडी पॉईंटच्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मी प्रसाद विद्वंस. आज बघा सातारा जिल्ह्याचा तलाठी भरतीचा निकाल लागलेला आहे. त्यात थोडंसं आपण विश्लेषण करू. तुम्हाला मी PDF तर टाकतोच आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये, ती पाहून घ्या. तर सुरुवातीलाच बघा अनुसूचित जाती SCचा कट ऑफ SCचा दिलेला आहे. त्याच्यामध्ये जनरलच्या जवळपास तीन जागा होत्या. त्यात त्यांचा फायनल कट ऑफ आपण सांगू शकतो की 180 पॉईंट समथिंग 33.935 म्हणजे 180 लागला असं आपण सांगू. त्यानंतर हे तुम्ही बाकीचे प्रोजेक्ट अफेक्टेड वगैरे बघून घ्या. तर याच्यामध्ये बघा ते LDS म्हणजे वुमन आहे. तर याच्यामध्ये वुमनला जवळपास 1 2 3 आणि 4 5 6 7 8 जागा होत्या. तर शेवटचा आपण कट ऑफ सांगू शकतो त्याचा 173 लागला आहे. म्हणजे SCचा जनरल कट ऑफ लागला 180 आणि महिलाचा लागला आहे 173. त्यात एक सर्व्हिसमॅन बघा 120 पर्यंतच लागला आहे. म्हणजे जवळपास 60 बीट म्हणू आपण. 60 2 120 होतात ना, 60 बीट. त्यानंतर दिव्यांगचा 150 आहे. असं आपण जर बघत गेलं तर याच्यात वेटिंग लिस्ट पण लावली बरं का. वेटिंग लिस्टला पण तुमचं नाव वगैरे आहे का सर्च करून बघा. कारण काही मुलं ना, मला असं वाटतं आहे की माझ्या माहितीनुसार की काही जे ओपनचे मुलं आहेत किंवा वरचे जे ज्यांना 180 190 प्लस मार्क आहेत, ते दुसरीकडे जर कुठं जॉईन झाले असतील तर ते कदाचित डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाणार नाहीत आणि तुमचा पण नंबर लागू शकतो. त्यामुळं वेटिंगमधल्या मुलांनी पण डॉक्युमेंटची तयारी चांगली करून ठेवायची आहे. कारण कधी पण आपलं नाव वेटिंगमधून वर येऊ शकते, काही सांगता येत नाही. त्यात याच्यात बघा STचा कट ऑफ जर सांगायचं झालं, जनरलला 4 जागा होत्या, 168 लागला बघा. म्हणजे SCपेक्षा बराच कमी लागला आहे. त्यानंतर तुम्ही हे बाकीचे कट ऑफ बघून घ्या, लेडीज वगैरे. त्यानंतर प्रतीक्षा यादी पण बघून घ्यायची. त्यानंतर समोर आहे आपल्या VJ याला तर ओपनला मला वाटते जागा नव्हती, म्हणजे सर्वसाधारण जागा नव्हती. बाकीच्या पूर्ण लेडीजच्या जागा आणि दिव्यांग आणि एक सर्व्हिसमॅनची होती. याच्यात पण प्रतीक्षा यादी आहे. आपण आता याच्यात सगळ्यात जास्त एक जे म्हणतो ना आपण लक फॅक्टर काय असतं ते, हे NTPमध्ये एक दिसून येते बघा लक फॅक्टर. त्यात बघा प्रोजेक्ट अफेक्टेड 127 वाला मुलगा लागला आहे आणि एकच जागा कास्टमध्ये प्रोजेक्ट NTP एकच जागा होती आणि तो एकच मुलगा तिथं गेला होता. त्यामुळे तो एकटाच लागला. इथं वेटिंगमध्ये तो एकही नाही. एकच मुलगा गेला आणि एकच लागला. याचा अर्थ याला थोडं लक म्हणतात. बाकीचं परत आपण ओपनचा जर बघायचं झालं कट ऑफ, ओपनचा पण एवढा काय असं जास्त हे झालं नाही बघा. राखीवमध्ये जनरलच्या जागा पहिलीच जागा NTCनंच घेतली. 201 मार्क आहेत बघा त्याला. जनरलचा कट ऑफ जर बघायचं झालं 194 पर्यंत लागला आहे बघा. 194वर शेवटचा मुलगा आहे. त्यात प्युअर ओपन तर मला काही दिसणं झालं. ओपन प्युअर एकच दिसायलं आहे. बाकीचे OBC EWS आणि NTC यांनीच पूर्ण हे केलेलं आहे त्याच्यामध्ये. आणि बाकीचे लेडीजच्या याच्यात आहेत. आणि याच्यातलं प्रोजेक्ट अफेक्टेड जवळ 186वर लागले बघा. ओपन प्रोजेक्ट अफेक्टेड 186 आहे. NTP प्रोजेक्ट अफेक्टेड सर्वात कमी 127 आहे. ते लक फॅक्टरनं लागलेलं आहे. ठीक आहे. याच्यातल्या पण वेटिंगच्या मुलांनी व्यवस्थित लक्ष ठेवायचं बघा. कोण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाणार नाही किंवा कुठं मुलगा दुसरीकडे कुठं जॉईन झाला आहे काय, तर ते आपल्या टेलिग्राम चॅनलवर नक्की टाकलं जाईल की प्रत्येक जिल्ह्यातला कोणता मुलगा जॉईन झाला आहे, कोणत्या वेटिंग लिस्टच्या मुलाचा चान्स आहे, हे नक्की टाकू आपण. बाकीचं तुम्हाला PDF सेंड केली जाईल. त्याच्यामध्ये तुमचं नाव आणि वेटिंगमध्ये आहेत का ते नक्की बघून घ्या. ठीक आहे. तर भेटूया पुढच्या जिल्ह्याचा निकाल लागल्यानंतर. तोपर्यंत नमस्कार.